ब्रेकिंग अपडेट. शिक्षक पदोन्नतीवर मोठा निर्णय. राज्यातील हजारो शिक्षकांना थेट धक्का देणारी बातमी. आता टीईटी नाही तर पदोन्नती सुद्धा नाही. होय, सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम देत शिक्षण विभागाने स्पष्ट आणि बंधनकारक आदेश जारी केला आहे. पदोन्नतीसाठी टीईटी ही अनिवार्य केली आहे. त्यामध्ये पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या सर्वांसाठी टीईटी पास असणं बंधनकारक केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा थेट आदेश असा आहे की टीईटी फक्त भरतीसाठी नाही तर सेवेत टिकण्यासाठी आणि पदोन्नतीसाठीही अनिवार्य आहे. यामुळे फक्त ज्येष्ठतेवर पदोन्नती आणि वर्षानुवर्षाची जुनी पद्धत आता ही इतिहास जमा होणार आहे. 2 वर्षाची अंतिम मुदत, पण अट ठाम. 2 वर्षात टीईटी पास नाही तर आपली पदोन्नती ही थांबणार. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले शिक्षकही पुन्हा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत. टीईटी निकालांनी प्रत्यक्षात वास्तव दाखवले. एकूण उमेदवार 3.82 लाख पात्र झाले. त्यातले फक्त 38 ते 40 हजार. आणि यशाचं प्रमाण जर बघायला गेलं तर फक्त 10%. म्हणजेच पदोन्नती मिळवणारे शिक्षक खूपच मोजके असणार आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांचा मोठा आता पेच सुटला आहे. टीईटी नसलेल्या पदोन्नतींना मान्यता द्यायची की नाही, आता या स्पष्ट आदेशामुळे संभ्रम हा संपलेला आहे. तसंच 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही सूट मिळणार, कारण केंद्र सरकारने त्याबाबत माहिती मागवली आहे. शेवटी अंतिम निर्णय अजून बाकीच आहे आणि त्यातील त्यांची पुढील अपडेट ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शेवटी निष्कर्ष एकच ठरतोय की टीईटी म्हणजे आता पदोन्नतीची किल्ली, सेवेत टिकण्याची अट आणि शिक्षकांचे भवितव्य ठरवणारा निर्णायक टप्पा. हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचवा. तसंच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि तुमचं मत या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगा.